शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। आणि या सद्भावना पदयात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला गोड करण्याचा एक निमंत्रण दिलं। मात्र हे निमंत्रण अधिक लोकांपर्यंत मनामनापर्यंत तुम्हाला आपल्याला सर्वांना घेऊन जायचं आहे। आणि या सद्भावना पदयात्रेचा समारोप संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि आमची आदरणीय नेते मंडळी सगळे याला साथ घालण्याकरता या सूचनेला या ठिकाणी आले। बराच विलंब झालाय, त्यामुळे अधिक मी बोलणार नाही। आदरणीय माझ्या नेतृत्वाचा आहे, मी मनपूर्वक आदरणीय एवढाच माफक उल्लेख त्यांचा करतो, त्याकरता त्याची क्षमा आणि परवानगी दोन्ही मागतो। आणि उपस्थित सर्व बंधुजनो, आजचं वातावरण आपल्या महाराष्ट्रातलं अत्यंत विदारक स्वरूपात एक चित्र आणि परिस्थिती निर्माण झालेली आहे। माणसं आडनावावरून त्याचा अंदाज घ्यायला लागली आहे। जाती जातीत, पंथात, धर्मात आता आपला महाराष्ट्र विभागला जायला लागलाय। हा एक दुर्दैवी एक चित्र आपल्या महाराष्ट्राचं आहे। सामान घ्यायला जाताना जातीच्या माणसाकडून आणा, लग्नाला बोलवताना त्यालाच बोलवा, कधी नव्हे असं एक चित्र निर्माण झालंय। आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, आपण वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र म्हणतो, आपण गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांचा आपला महाराष्ट्र म्हणतो। पुरोगामी नावाचा एक शब्द आपण आपल्या महाराष्ट्राला लावतो। आणि हा सर्व शब्द लावत असताना सेनापती बापटांनी सांगितलंय, जर महाराष्ट्र वाचला तरच देश वाचेल, महाराष्ट्र धर्म जर वाचला तरच हिंदवी स्वराज्य टिकेल, हिंद टिकेल। आणि ह्या सगळं आपल्या लौकिकाकडे बघत असताना आज महाराष्ट्र नासवाय करता एक विचार, एक प्रवृत्ती नवे तर सत्ताधारीच पुढे गेले। कोणत्याही निवडणुका आगामी काळात नाही आणि पक्षीय अभिनिवेशामध्ये बोलण्याची कुठली आवश्यकता नाही। मात्र जो भी बोलेंगे सच बोलेंगे, सच के सिवा कुछ नहीं बोलेंगे, ही भूमिका घेऊन सगळ्या नेत्यांच्या पाठबळाच्या माध्यमातून आज काँग्रेस ही लोकांपर्यंत सद्भावनेचा प्रचार प्रसार नव्हे तर सद्भावना आपल्याला सगळ्यांना सांभाळली पाहिजे, वृद्धिंगत केली पाहिजे, हा एक मंत्र घेऊन आम्ही निघालेलो आहोत। पहिले मस्साजोग ते बीड या ठिकाणी एक ऐतिहासिक पदयात्रा झाली। सर्वसामान्य माणूस त्यामध्ये सहभागी झाला। त्याला कुठेतरी दोन जातींमध्ये तो झगडा आहे अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं। दुसरी सद्भावना पदयात्रा ही रेशीमबाग त्या लगतचा जो महालचा भाग आहे नागपूरचा त्या ठिकाणी झाली। आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राजकारण कसं करतोय, दंगली कशा घडून आणतोय, या अनुषंगानं त्याही ठिकाणी सद्भावनेचा हा आपण थेट संघाला आणि भाजपलाही घातली, तिथे आपली यात्रा झाली। नाशिकला कुठेतरी हिंदू मुस्लिम तणावाच्या सारखं एक चित्र निर्माण झालं होतं, नाशिकलाही आपली सद्भावना पदयात्रा झाली। आणि आज परभणीमध्ये एक जातीय तेढ निर्माण झाली। कोणी म्हणतं हे झालं, कोणी म्हणतं ते झालं, कोणी म्हणतं असं झालं, कोणी म्हणतं तसं झालं, कोणी म्हणतो नुकसान यांचं जास्ती झालं, कोणी म्हणतो अत्याचार यांच्यावर जास्ती झाला। मात्र एकंदरीत या सगळ्या याची गोळाबेरीज काय, तर इथलं वातावरण ढवळून निघालं, इथलं वातावरण गढूळ झालं आणि माणसाचा माणसावरचा, जातीचा जातीवरचा, धर्माच्या धर्मावरचा विश्वास कुठेतरी हा हलायला लागला। अशा प्रकारचं एक चित्र आणि एक संदेश हा दिला गेला। राहुल गांधी या ठिकाणी सद्भावनेचा मंत्र घेऊन आले। येत असताना शोषितांच्या, पीडितांच्या, दलितांच्या डोळ्यातल्या अश्रुपुष्पाचं एक राष्ट्रीय कर्तव्य राहुल गांधी पार पडतात आहे। त्यांचा इथे येण्याचा हेतू शुद्ध होता की इथलं वातावरण हे शांत व्हावं, गुण्यागोविंदांनी सगळ्यांसोबत राहावं आणि हवालदिल झालेला जो वर्ग आहे त्याला दिलासा मिळावा। त्यावेळेस ते एका विशिष्ट दौऱ्यावर आल्यामुळे
हा सद्भावनेचा मंत्र त्यांनी सर्वांच्यापर्यंत कदाचित पोहोचू शकला नसला, मात्र आज त्यांचे दूत म्हणून आम्ही आपल्या सगळ्यांपर्यंत हा विस्तारित स्वरूपाचा कार्यक्रम घेऊन 2 दिवस पदयात्रेच्या निमित्ताने चाललो. विजो काल ऊन होतं, 44चं तापमान होतं आणि भर दुपारी 2 खासदार महोदय असतील, आपल्या सतीश पाटील साहेब असतील, नितीन राऊत साहेब असतील, हे रस्त्यावरून पदयात्रेच्या निमित्ताने चालत होते. सगळ्यांच्या अंगात घाम होता आणि अशा परिस्थितीत चालत असताना लोकांचाही सहभाग हा वाखाणण्यासारखा होता आणि सर्वजण एक दिलाने एक मताने आणि कुठल्याही उन्हाची आणि वातावरणाची पर्वा न करता सद्भावने करता घाम गळत होते. हे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि साक्षीनं मी नेतृत्वाला या ठिकाणी सांगू इच्छितो. आपल्याला अपेक्षित असणारा जो महाराष्ट्र आहे हा गुन्हा गोविंदाने राहण्यासारखा आहे, हा बगीचा आहे, हा चांगला राहावा, हा आपला हेतू आहे. मात्र आता मंत्रिमंडळच वेगळं झालेलं आहे. गुलिस्ता म्हणजे बगीचा, बर्बाद है गुलिस्ता के लिए, बर्बाद है गुलिस्ता के लिए बस एक ही उल्लू काफी है. यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. सगळं महाराष्ट्रात विचित्र. कोणी म्हणतं मस्जिदीच्या आत, मंत्री म्हणतात मस्जिदीच्या आत मारू. कोणी म्हणतं की शेतकरी जो आहे हा कर्ज घेतो, कर्जमाफी घेतो आणि स्वतःच्या मुलीच्या लग्नात पैसे उडवतो. कोणी म्हणतो 1 रुपया भिकारी घेत नाही, मात्र आम्ही तुम्हाला पैसे देतो. बेताल 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 वक्तव्य करताय. तर एवढंच नाही तर बेतालपणाचा एक अत्यंत उत्कृष्ट नमुना हा परभणी वासियांनी बघितलं. एक उपमुख्यमंत्री आले, काही 12 का 15 का 16 विभागाचा त्यांनी आढावा घेतला. किती विभागाचा? 12 विभागाचा. आणि 12 विभागाचा घेता घेता काय आलं की सगळ्यांनी तक्रार केली की इथला जो अधिकारी आहे तो 2% पैसे घेतल्याशिवाय सही करत नाही. त्याची बदली केली. अरे बदली काय करता? पोलीस केस करा. आणि तुम्हीच म्हणता पैसे खाता, तर तुम्ही पैसे खाणाऱ्याची बदली करून त्याच्याबरोबर पांघरून कसे घालता. मात्र हा झाला पहिला भाग. आता मन भरलं नाही. दुसरा उपमुख्यमंत्री म्हणतो तेरी कमीज से मेरी कमीज सफेद कैसे. तू गेला आता मला मी कसा काय थांबो. आता दुसरे उपमुख्यमंत्री महोदय पुन्हा परभणीत येतात आहे, पुन्हा 12 खात्याचा अहवाल घेतात आहे. अरे काय तुम्ही एक पुढे एक मागे याचं भाषण झालं त्याचं झालं नाही. हा तुमचा मान अपमानाचा नाट्य आम्हाला बघण्यात काही स्वारस्य नाही. मात्र तुम्ही जे आग लावलेले धंदे करताय, तुम्ही जो महाराष्ट्र पेटवण्याचे जे धंदे करताय, तुम्ही सद्भावनाचं तळ्यात नेण्याचे धंदे करताय, याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो. वेळेअभावी आज बोलता येणार नाही. मात्र आज शेतकऱ्यांचं चित्र काय, परिस्थिती काय. परभणी जिल्ह्यामध्ये आदरणीय रमेश सर चनिथला जी, यहाँ भीड़ के एक किसान परिवार ने, जो महिला उम्मीद से थी, जो प्रेग्नेंट थी, उस महिला ने अपने पति के साथ, किसान महिला ने सुसाइड कर दिया. और ये सुसाइड जो है ये क्यों हुआ, तो और हो रहे, रोज 6 सुसाइड महाराष्ट्र में हो रहे हैं. किसानों के फसल को दाम नहीं, बेटे बड़े हो गए, उनको रोजगार नहीं, बच्चों की शादी नहीं हो रही है. और ऐसे इसमें आज किसान का जो मुद्दा है उसको छोड़कर हमारी सरकार को पड़ी किसकी है, तो अडानी और अंबानी की पड़ी है. अडानी अंबानी के लिए क्या कर रहे हैं, तो एक शक्तिपीठ नाम का एक रास्ता यहां से जा रहा है. अपने नांदेड़ के खासदार महोदय भी उनके यहां से, परभणी से ऐसा वो जा रहा है. और शक्तिपीठ कहां जा रहा है, तो सेंट्रल इंडिया से यानी नागपुर से जा रहा है गोवा तक. अब इसकी मांग नहीं. और ऐसी कौन सी शक्ति पिलाने के लिए आप महाराष्ट्र के लोगों को गोवा भेज रहे हो, इसका भी जवाब सरकार ने देना चाहिए कि गोवा में शक्ति लेने के लिए नहीं, तो जो मस्ती में आते हैं लोग या मस्ती को खामोश करना चाहते हैं वो जाना पसंद करते हैं. अब यहाँ के लोगों को जमीन बेच के गोवा में भेजने का इनका क्या कारण है, इस पे मैं कोई टिप्पणी नहीं करूंगा. मगर 88,000 करोड़ रुपए का ये रास्ता है. और हमारी मांग ये है की कशाला तुम्ही 88,000 कोटीचा रस्ता करता. तुम्ही 1000 कोटी तुळजापूरच्या भवानीच्या मंदिराला 1000 कोटी द्या, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराला 1000 कोटी रुपये द्या, तुम्ही अजून नांदेडच्या गुरुद्वाराला 1000 कोटी द्या. जे जे मंदिर आहेत त्यांना 1000 कोटी द्या. 10-15,000 कोटीमध्ये आपली देवस्थानही चांगली होतील. मात्र हा जो शक्तीपीठ मार्ग आहे हा या भागातली शांतता बिघडवण्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना नागवण्याकरता आणि नाचवण्याकरता होत आहे. आणि हा कोळसा वाहून देण्याकरता
हा तस्करी करण्याकरता थेट समुद्र किनाऱ्यापासून तर हा नागपूरपर्यंत हा घातलेला घाट आहे. शेतकरी अहवाल दिलाय, बेरोजगारांना रोजगार नाही, महागाई वाढत चाललेली आहे. आणि अशा परिस्थितीत आता स्वतःचा अपयश लावण्याकरता यांना मान अपमान हे नाट्य दाखवणं यांना भाग आहे. आणि दुसरं जे आहे ते लोक जाती जातीत भांडतील, धर्माधर्मा भांडतील, तेव्हा त्यांचा ना करतापणा हा कुठेतरी लपण्यासारखा आहे. म्हणून ही महाराष्ट्राची सद्भावना लयास नेत आहे. आम्ही एक मशाल घेऊन आपल्यापर्यंत आलो. ही मशाल विचारांची मशाल आहे, स्नेहाची मशाल आहे, प्रेमाची मशाल आहे, संविधानाची मशाल आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याशी जोडणारी मशाल आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य यात फरक नाही. आपल्या संविधानामध्ये आणि दुरितांचे तिमिर जाओ विश्वास धर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, हे पसायदानात आणि आपल्या संविधानामध्ये काही वेगळं नाही आहे. गाडगे महाराजांचा रोकडा धर्म जो आहे, तुकडोजी महाराजांची ग्राम गीता जी आहे, यामध्ये कुठलाच फरक नाही. आणि हा फरक नसताना मी महत्वाचा एक मुद्दा सांगतो की काल कोणते तरी एक शंकराचार्य का फंकराचार्य आहे, कोणाचा अनादर आणि अपमान करणं हेतू नाही. अरे तुम्ही बोलता किती, तुमचा अधिकार किती, तुम्ही हिंदू धर्माचे मक्तेदार आहात का, हिंदू धर्माचे तुम्ही ठेकेदार आहे का? आम्ही पण हिंदू धर्माचे आहोत. आणि हा हिंदू धर्म जो आहे हा मुठभर लोकांचा नाही, मात्र तुमच्या आणि आमच्या हिंदू धर्मात फरक आहे. आमचा हिंदू धर्म हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आमचा हिंदू धर्म हा तुकाराम महाराजांचा आहे, ज्ञानेश्वरांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे, गाडगे महाराजांचा आहे, तुकडोजी महाराजांचा आहे. आणि तुमचा जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारं जे हिंदुत्व होतं हे तुमचं हिंदुत्व आहे. ते तुमचं हिंदुत्व तुमच्याजवळ ठेवा. या सर्व मनुवाद्यांना चिडून, या मनुस्मृतीला कंटाळून सगळ्यात पहिलं जे बंड केलं असेल आणि सगळ्यात पहिली जी क्रांती केली असेल ती तथागत गौतम बुद्धांनी केली. आणि हा चतुर्वर्ण बाजूला ठेवला, हा सर्व विटाळ बाजूला ठेवलाय, कर्मकांड बाजूला ठेवले आणि त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना 2000 वर्षापूर्वी केली. त्यांच्या पाठोपाठ दुसरी क्रांती महावीरांनी केली आणि जैन धर्म हा त्यांनी स्थापन केला. बसवेश्वरांनी तिसरी क्रांती केली आणि शैव पंथाचा लिंगायत नावाचा एक पंथ, एक धर्म त्यांनी स्थापित केला. चक्रधर स्वामींनी अजून चौथी एक क्रांती केली. आणि या सर्व क्रांत्या ज्या आहेत या मनुवाद्यांना आणि मनुस्मृतीला कंटाळून झालेल्या आहेत. पुढे वारकरी संप्रदाय निर्माण झाला आणि या वारकरी संप्रदायाने पहिले बहुजन समाजातले संत हे तुम्हाला मला दिले. महार समाजातला, तत्कालीन महार समाजातला संत चोखोबा नावाचा एक संत दिला. तुकाराम महाराज हा बहुजन समाजातला एक संत दिला. नरेंद्र सोनार हा सोनार समाजातला संत दिला. सावता माळी नावाचा माळी समाजातील एक संत दिला. पुढे अजून वेगवेगळ्या समाजातले संत हे मिळाले. आणि तुकारामाच्या ज्या गाथा आहेत त्या तुकारामाच्या गाथा बहुजन समाजाला ह्या शहाणं करायला लागल्या. हिंदू म्हणून आज आपण मिरवत आहात, मात्र तुकाराम महाराजांना कसं संपवलं आणि कोणी संपवलं आणि त्यांच्या गाथा या इंग्रजांनी कोणी टाकल्या हे आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि सांगत असताना शिवाजी महाराजांनी एकामागे एक गड किल्ले जिंकले, रयतेचं राज्य स्थापन करण्याचं स्वप्न बघितलं, मावळे सोबत आले आणि आता अशी एक वेळ आली की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार. तेव्हा या पंचांग पाहणाऱ्यांनी, या मनुस्मृतींनी आणि शंकराचार्याची भाषा बोलतात आहे, भाजपची भाषा बोलते, राष्ट्रीय स्वयंसेवक भाषा बोलते, यांची जे बाप असतील, यांचे जे पूर्वज असतील आणि ज्या मुशीतून हा विचार तयार झालाय भाजपचा आणि संघाचा, त्यांनी पंचांग पाहून सांगितलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही तर शिवाजी महाराज शूद्र आहे आणि शिवाजी महाराज शूद्र असल्यामुळे राज्याभिषेक होऊ शकत नाही. मित्रांनो, ज्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही सांगितलं तो आमचा धर्म नाही. आमचा धर्म, आमचं हिंदुत्व जे आहे हे शिव शाहू फुले आंबेडकरांचं हिंदुत्व आहे, गाडगे महाराज तुकडोजी महाराजांचं आहे. वारकरी संप्रदायाची जी भगवी पताका आहे ती आमच्या खांद्यावर आहे. आणि आपल्या या हिंदुत्वामध्ये स्पृश्यता नाही, आपल्या या हिंदुत्वामध्ये संस्कृती आहे, परंपरा आहे. आणि त्यांच्या हिंदुत्वामध्ये स्पृश्यता आहे, लहान मोठा आहे. त्यांच्या हिंदुत्वात सांगितलेलं आहे की जो बहुजन समाजाचा माणूस वाचेल, जो शिक्षण घेईल, त्याचे डोळे गरम सळया करून डोळे फोडून टाका. जर शास्त्र बहुजन समाजातला कोणी ऐकत असेल तर त्याच्या कानामध्ये गरम उकळतं शीस टाका. हे मी नाही सांगत आहे, कोण सांगतंय? हे मनुस्मृती सांगताय. आणि याच मनुस्मृतीच्या विरोधात वागल्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण टाकल्या गेलं, दगड मारल्या गेले. सावित्रीबाई फुले काय काम करत होत्या? तर मुलींना शिक्षण देण्याचं काम करत होते. आणि हे मनुवादी काय म्हणत होते
तरी मनुवादी म्हणत होते की मुली जर शिकल्या, महिला जर शिकली, स्त्री जर शिकली तर धर्म बुडेल. अरे हा धर्म बुडवायचा का काय? तुम्ही बुडवा, आम्ही बुडवलेलाच बरा. मात्र जो धर्म सावित्रीबाई फुलेंना विरोध करत असेल त्यांनी कृपा करून आम्हाला शहाणपणा शिकू नये. आम्ही बहुजनांचा हित आहे, बहुजन सुख आहे. जी संत परंपरा आहे, जी आध्यात्मिक परंपरा आहे, जी संस्कृती आहे, या संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे. आणि या संस्कृतीचा अभिमान किती आहे तर आपल्या संविधानामध्ये रामाचा फोटो आहे, राम लक्ष्मण सीतेचा फोटो आहे, हनुमान संजीवनी पर्वत घेऊन चाललाय, निलगिरी पर्वत संजीवनी बुटीसाठी घेऊन चाललाय, तो फोटो त्यामध्ये आहे. शिवाजी महाराजांचा फोटो त्यामध्ये आहे, त्यामध्ये आणि कृष्णाचा फोटो त्यामध्ये आहे, गुरु गोविंद सिंगाचा फोटो त्यामध्ये आहे, गुरु नानकांचा फोटो त्यामध्ये आहे, बुद्धांचा फोटो त्यामध्ये आहे, महावीरांचा फोटो त्यामध्ये आहे. आणि ही वारकरी संप्रदायाची जी असणारी परंपरा आहे ही संविधानामध्ये जोडलेली आहे. आपला संविधान हे शिवाजी महाराजांना मानणार आहे. त्यामुळे आपण मनुवादी व्हायचं का संविधानवादी व्हायचं हा निर्णय आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे. आणि तो निर्णय घेत असताना आज संविधान बचाव रॅलीचं निमित्त म्हणजे काय तर आपण या विचारांच्या विरोधात आहोत. या शंकराचार्यांच्या मी विधानाचा धिक्कार करतो. आणि हिंदू धर्मातून निष्कासित करण्याचा अधिकार हा धर्मामध्ये अस्तित्वात नाही. हा सहिष्णुतेचा जो भाव आहे हा भाव असताना त्या शंकराचार्यांनाही सुबुद्धी दे दयागणा आणि दुर्बुद्धी दूर कर ही प्रार्थना मी पसायदानाला साक्षी ठेवून या ठिकाणी करतो. कारण आमचं पसायदान आम्हाला काय सांगतं तर जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवा. हा संविधानाचा आणि अर्थात पसायदानाच्या विचारानं त्यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. जनगणना जी आहे ती जनगणना सगळ्यांच्या हिताची आहे. मराठवाड्यामध्ये आल्यानंतर मराठा आरक्षणाचा एक मुद्दा ज्वलंत आहे. आणि मराठा आरक्षणाच्या निमित्तानं वातावरण ढवळून निघलंय. कुठेतरी माणसात जाती भेद लागलाय. मात्र राहुल गांधींनी आणलेली जर जातीनिहाय जनगणना जर झाली तर त्यामध्ये मराठा किती जात आहे, किती समाज आहे त्याची संख्या सुनिश्चित होईल. आणि ती संख्या सुनिश्चित झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळेल. ओबीसीला केवळ 17% अडकून ठेवलंय. ते 17%तलं अडकून ठेवलं जे कारण 17%मध्ये एक काळ 52% म्हणजे 17%मध्ये किती टक्के ओबीसी समाज आहे 70%. 27 आता आहे. पण ओबीसी मधल्या समाजाची जर जनगणना झाली तर हे 57 वरून 65% वाढेल. मराठा समाजाला त्यामध्ये आरक्षण मिळेल. ओबीसी समाजातले जे सर्व छोटे समाज आहेत त्यांनाही आरक्षण मिळेल. त्यामुळे मराठवाड्यातलाही जो ताणतणाव एक निर्माण झालेला आहे त्याला राहुल गांधींच्या या जनगणनेच्या फॉर्म्युल्यामुळे तिथेही सद्भावनेचा मंत्र हा मिळणार आहे. एवढं या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. या शहरामध्ये सूर्यवंशी आणि विजयजी वाकोडे यांच्या मृत्यूच्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर जे एक महाराष्ट्रभरामध्ये जो संदेश गेला होता त्या अनुषंगानं संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याकरता आम्ही पण त्या विचाराशी सोबत आहोत. इथे जे चुकलं मागलं असेल त्याच्या अनुषंगानं पोलिसांनी योग्य ती कारवाई करायला पाहिजे होती. त्यांनी चुकीची कारवाई केली त्याचा धिक्कार करतो. जिथे काही चुकलं असेल त्या संदर्भात कारवाई होत असेल तर कुठली हरकत आम्हा संविधानवाद्यांना असण्याचं कारण नाही. मात्र आपण दचा मा केला. या ठिकाणी कोणता तो आंबे खाल्ल्यावर मुलगा होतो म्हणणारा माणूस आला. त्यांनी तेढ निर्माण केली, त्यांनी द्वेष पसरवला. आणि त्यांनी द्वेष पसरवल्यामुळे 2 परभणीकरांमध्ये ज्या ठिकाणी जे भांडणं लागली आता त्या भांडणांचाही या ठिकाणी उहापोह करण्यासाठी आज वेळेचा अभाव आहे. मात्र तो उहापोह होऊ शकत नाही. मात्र आज संविधानाची मात्रा आम्ही काँग्रेसमध्ये घेऊन येत असताना परभणीकरांनी गुण्यागोविंदान राहावं ही हात जोडून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे. समज गैरसमज बाजूला ठेवा. आपण सर्व बहुजन आहोत. आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं कारण हिंदवी स्वराज्य त्यांचं होतं. आणि संविधानाला अर्थात बाबासाहेबांना अभिवादन केलं कारण हिंदवी स्वराज्यांना शब्दबद्ध आणि कायदेबद्ध करण्याचं काम हे बाबासाहेबांच्या संविधानामध्ये झालंय. आणि हे दोन्ही महापुरुष आपल्याला गुण्यागोविंदन राहा हा संदेश घेत असताना आगामी काळात या ठिकाणच्या सर्वांनी एक मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये राहावं ही आपला एक आप्त नात्यानं या ठिकाणी विनंती करतो. विजय वाकोडेजींच्या इथे गेलो असता त्यांच्या परिवाराने ते स्मारकाची जी इच्छा व्यक्त केली ती इच्छा व्यक्त करत असताना ते आमचं कर्तव्य आहे. इथे आशिष वाकोडेजी त्यांचे चिरंजीव आलेले आहेत, आमचे माजी महापौर आलेले आहेत. मी या दोघांनाही सांगू इच्छितो
की याचं भूमिपूजन करायला मी आणि आंडोरे साहेबांनी सर्व मंचावरील इतर नेते आम्ही कधी यायचं याचं तारीख सांगा, आपण दोघंही उभे राहू. आपण दोघंही अशी तुमच्यावर जबाबदारी आहे. याआधी भरपूर वेळ साहेबांनी दिलेला तुम्हाला जो शब्द आहे हा काँग्रेसचा शब्द तुम्हाला आहे, त्याचा आम्ही जरूर त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. मात्र त्याचं प्लॅन आणि एस्टिमेट जे आहे ते लवकरात लवकर घेऊन तुम्ही मुंबईला या आणि ते या ठिकाणी मंजूर करत असल्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी घोषणा करत आहोत. आणि हा संघर्ष जो आहे हा संघर्ष संविधानिक मार्गाने आणि आपल्या सद्भावनेच्या अनुषंगानं याचा कुठेतरी आपल्याला भूमिपूजनाच्या वेळेस त्याचं स्वरूप राहू असलं पाहिजे. ही जबाबदारी आपल्या उभयतांवर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी टाकू इच्छितो. बोलायसारखे बरेच विषय, मात्र वेळेअभावी थांबतो. तुर्तास सद्भावना विषय घेऊन फार दूर आपल्याला जायचंय. राहुल गांधी आमचं एक नेतृत्व आहे, ज्यांना पहिल्यांदा सर्व लोक त्यांचा विरोध करत होते, कुठे मग हसत होते. आता त्यांच्याशी भांडता भांडता त्यांचे एक एक निर्णय हे लागू करत आहेत. असं एक नेतृत्व आपल्याजवळ आलंय. आगामी काळात अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या जन्मशताब्दीच्या अनुषंगानं आपल्या काँग्रेसच्या वतीनं तोही उत्सव एक साजरा होणार आहे. आज राहुल गांधींना महादेव जानकर साहेब निमंत्रित करायला त्या ठिकाणी गेले होते. औरंगाबादला ओबीसीचा मेळावा जो आहे हा आमचे ओबीसी संघाचे ओबीसी विभागाचे माळीसाहेब उपाध्यक्ष रागसाहेब आलेले आहेत, तोही एक कार्यक्रम आपला होणार आहे. नांदेडचे खासदार साहेब आलेले आहेत. तिथे जातीनिहाय जनगणना आणि पर्यायाने सर्वांना आरक्षण, मराठा सर्वांना आरक्षण जे मिळणार आहे त्याची प्रयोगशाळा ही तेलंगणा होती आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीमध्ये एक आनंद उत्सव सोहळा हा नांदेडला आपला आगामी काळामध्ये हा संपन्न होणार आहे. यामध्ये आपण सर्वांनी जरूर सहभागी व्हावं एवढंच या निमित्तानं बोलतो. ही पदयात्रा वडफळकर साहेब, आपण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, काँग्रेसचे नेते, आपल्या नेतृत्वात आमचे शहर अध्यक्ष असतील, आमचे मोहनदादा असतील, गणेशराव पाटील साहेब असतील, ह्या प्रदेश पातळीवरून जरी आले असतील, मात्र आपण आणि आपल्या सगळ्यांसोबत आणि अर्थात आजचे अन्नदाते या आणि सोबतीला सर्व आपल्या परभणी जिल्ह्यातील सर्व टीम यांनी जे मन लावून ही पदयात्रा या ठिकाणी केली. या पदयात्रेचा जो हेतू आहे हा समजून घेण्यात, समजून सांगण्यात थोडासा आपल्याला विलंब जरी झाला असला, मात्र देर आहे दुरुस्त आहे ही आजची आपली बसणारी कृती आहे. महिनाभर आधी आपण केलं तर अधिक चांगलं झालं असतं, मात्र हरकत नाही. आजही हा विषय घेऊन या ठिकाणी खुलेपणाने चर्चा करण्याची एक आवश्यकता आहे. कारण आपण बहुजन समाज सर्व एकत्र होणं ही काळाची गरज आहे. कुठे आंबेडकरी जनता असेल, शिवाजी महाराजांना मानणारे असतील, मुस्लिम बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, यामध्ये भांडणं लावल्याशिवाय आपलं जमत नाही असा एक विचार हा भाजपचा झालेला आहे. म्हणजे भाजप काय करताय, मंत्रिमंडळामध्ये बेताल वक्तव्य करतात आहे. दुसरा काय करतात आहे तर जाती जातीमध्ये भांडण लावतात आहे. आणि तिसरा कोणता आइटम है, सेनीतला जी कल जो बीजेपी के प्रदेश अध्यक्ष है उन्होंने उनके मीटिंग में, उनके पदाधिकारी की मीटिंग में बोला कि जाओ और कांग्रेस के जो नेता है, कार्यकर्ता है, उनको फोड़ो, उनको अपने दल में लाओ, वो अपने दल में लाना ये तुम्हारी ड्यूटी है. अरे आपका गवर्नमेंट है, आपकी गवर्नमेंट की स्कीम बताओ, आपका एजेंडा बताओ. ये हमारी पार्टी फोड़ने की जो बात आप कह रहे हो ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण आहे. कारण त्यांच्याजवळ काम करायसाठी काही नाही, त्यांना जनाधार नाही. मोदी नावाच्या माणसाचा चेहरा लावतात, मात्र आता मोदींचे कोणी ऐकत नाही. फडणवीसांचं तर ऐकायचा प्रश्नच नाही. भाजप आता पोकळ जातून झालेली आहे आणि काँग्रेसचे लोक घेतल्याशिवाय आपण निवडून येत नाही हे त्यांच्या ध्यानात आलेलं आहे. भाजपच्या मंत्रिमंडळात अर्ध्यापेक्षा अधिक काँग्रेसवाले आहेत आणि आता कार्यकर्तेही ते फोडायला निघालेले आहेत. त्यामुळे भाजप हे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चटकी नाही. मात्र काँग्रेसजवळ कार्यकर्त्यांची फॅक्टरी आहे. आमचे लोक इतके तुमच्याकडे येतील आणि ते तुमच्या लोकांचेही जीव वापस कधी येतील याला काही जास्ती आता वेळ नाही. एक वेळ असेल की कुठून घेतले बाबा हे लोक, ते तर गेले त्या गेले, पण आपल्या लोकांचं मतपरिवर्तन करून गेले. कारण जाणारा माणूस हा भाजपच्या विचारांनी प्रभावी होत जात नाही. जाणारा माणूस सत्तेसाठी जात आहे. सांगतो पण की मी सत्तेसाठी चालतो. जो माणूस सत्तेसाठी चालतो तर जहाज बुडायला लागल्यावर काय होतं ही टिप्पणी मी करणार नाही. मात्र हे परत फिरल्याशिवाय राहणार नाही. मग आमचं मंचावर नेतृत्व ठरवेल की यांना घ्यायचं का नाही घ्यायचं. मात्र भाजप हा सत्तेमुळे आता हा पुढे जात आहे. काल सरते शेवटी एवढं सांगतो की काल नरसिंहच्या मंदिरामध्ये त्यांच्या पुढे आम्ही साकडं सद्भावनेचं घालून पदयात्रा आमची निघाली आणि ती निघत असताना
संकेत काय असतात बघा. नरसिंह म्हणजे काय, तर प्रल्हाद नावाचा एक भक्त होता आणि तो नारायण नारायण परमेश्वराचं नाव घ्यायचा. आणि हिरण्यकश्यपू जे आहे ते म्हणायचे की ते देवाचं नाव नको घेऊ, नारायणाचं नाव नको घेऊ, माझं नाव घे. तो म्हणायचा नाही जमणार. हे खूप म्हटलं शेवटी प्रल्हादाला आता ऐकून दबाव आणून सगळं झालं आणि सांगितलं की आता तुझा शिरच्छेद करतो, कुठे तुझा देव. आणि अशा वेळेस हिरण्यकश्यपूला सांगितलं होतं की त्याला असा वरदान दिलं होतं ब्रह्मदेवानी की तू सकाळी मरणार नाही, दुपारी मरणार नाही, संध्याकाळी मरणार नाही, सूर्य असताना मरणार नाही, सूर्यास्त झाल्यावर मरणार नाही, तू बाईच्या हातून मरणार नाही, तू माणसाच्या हातून मरणार नाही, तू प्राण्याच्या हातून मरणार नाही, तू अंधारात मरणार नाही, उजेडात कोणीच मारू शकत नाही. आणि अशा वेळेस नृसिंह हा खंब्यातून आला आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. आता हे भाजप या हिरण्यकश्यपू सारखंच वागतंय. त्याला वाटतंय आम्ही कधी पाडणारच नाही, आमची हारच नाही, आता 29ला आम्ही नंतरही आम्ही आता आम्ही अशा आविर्भावामध्ये हिरण्यकश्यपू राक्षसासारखा आज अहंकार भाजपचा झालेला आहे. आणि हा भाजपचा अहंकार आता काँग्रेसवाल्यांना म्हणतोय आमच्या पक्षात ये, नाही तर आम्ही ईडी लावतो, आमच्या पक्षात ये, नाही तर खोट्या केसी तुझ्यावर टाकतो, आमच्या पक्षात ये तुला ठेका देतो, आमच्या पक्षात ये तुला ओरलीचं दुकान टाकून देतो. असं सांगून जे होते प्रल्हादासारखे ते बिचारे तगू शकले नाही, ते गेले. मात्र आता जे काँग्रेसचे लोक राहिलेले आहेत हे फक्त प्रल्हादापेक्षा सारखेच हे मोठे आहेत, स्वातंत्र्य संग्राम सेनानी सारखे आहेत. आणि यंदा आता संपवण्याकरता येणाऱ्या काळात मतपेटी असेल, ईव्हीएम असेल आणि चळवळी असतील, यातून आता हिरण्यकश्यपूचा वध करण्याकरता नृसिंहासारखे महाराष्ट्र धर्म वाचवणारे नागरिक जरूर येतील आणि या राक्षसाचा वध करतील हा विश्वास बाळगतो. आणि सद्भावनेकरता आपल्या सगळ्यांना साकडं या ठिकाणी घालतो आणि आदरणीय रमेश चेलीसला सरांना विनंती करतो की त्यांनी यावं व आपलं समारोपीय भाषण या ठिकाणी द्यावं. प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल जी, हमारे सीएलपी के लीडर श्री विजय वड़ट्टीवार जी, सीडब्ल्यूसी मेंबर श्री माणिकराव ठाकरे जी, आरिफ नसीम खान जी, श्री हंडोरे जी, एआईसीसी सेक्रेटरी कुणाल चौधरी जी, वेंकटेश जी, मेंबर ऑफ पार्लियामेंट श्री कल्याण काले जी, देवेंद्र चौहान जी, सुरेश वर्तुकर जी, नदीम इनामदार जी, एक्स-एमपी तुकाराम रंगे जी, मंच पे उपस्थित हमारे नेतागण, साथियों, सबसे पहले मैं प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल जी को आपके सबके तरह से मैं उनको अभिनंदन करना चाहता हूं और उनको आभार व्यक्त करना चाहता हूं. उन्होंने पद स्वीकार करने के बाद ये पदयात्रा 4 जगहों पे पदयात्रा की है. पहले तो बीड़ में था, बीड़ में उनके पदयात्रा के बाद मंत्री महोदय को इस्तीफा देना पड़ा. उसके बाद नासिक में पदयात्रा हुआ था. यहाँ और नागपुर में जब दंगा हुआ था उसी समय नागपुर में भी सद्भावना यात्रा की आयोजित की, मैं भी उसमें शामिल किया था. अभी परभनी में उन्होंने कल और आज जो पदयात्रा की है और सद्भावना की संदेश देश को देने के लिए जो काम किया है, ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के तरफ से मैं प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष सपकाल जी को और आप सबको मैं पुनः धन्यवाद देना चाहता हूं. आप लोग जानते हैं हमारे नेता राजीव गांधी ने सबसे पहले सद्भावना यात्रा का शुरुआत किया था. देश में जाति के नाम पे, धर्म के नाम पे लोगों को जो बांटने का काम चल रहे थे, तभी राजीव गांधी ने
देश भर में जाकर के सद्भावना की संदेश पदयात्रा से लोगों को देने के लिए कोशिश की। आरिफ नसीम खान ने एक प्रश्न पूछा, आज सद्भावना संदेश देने के लिए, सद्भावना रैली करने के लिए कैसे जरूरत हो गया? इसके पीछे कौन है? इसके पीछे बीजेपी है, संघ परिवार है। वो लोग देश की जनता को धर्म के नाम पे, जाति के नाम पे बांटना चाहते हैं। इसके वजह से आज महाराष्ट्र के नहीं, केवल देश भर में जाति के नाम पे, धर्म के नाम पे घृणा की भावना पैदा होते जा रहे हैं। जो नागपुर में जो करना खड़ी, हम सब लोग मिलकर के उसको निंदा करना चाहिए। बीड़ में जो हुआ उसको निंदा करना चाहिए। पिछले कुछ दिनों के पहले राहुल गांधी के साथ हम लोग भी इधर आए थे। परभनी में विजय वाकरे और सूर्यवंशी, ये दोनों की जो ऊपर जो अत्याचार हुआ है उसके बारे में राहुल गांधी उनके परिवार के साथ बैठ करके सारे सुने। विजय वाकरे जी ने स्ट्रेस के वजह से उनका मृत्यु हो गया। सूर्यवंशी पुलिस कस्टडी में, कस्टोडियल डेथ, पुलिस कस्टडी में उनका देहांत हो गया। क्या इसके ऊपर कार्रवाई नहीं होना चाहिए? आज महाराष्ट्र की जो सरकार है वो सरकार इन कुकर्म के बारे में कुछ नहीं बोलते हैं। मुख्यमंत्री इसके बारे में क्या बोल रहे हैं? मुख्यमंत्री गृह मंत्री भी हैं, उनके जिम्मेदारी बनते हैं। ऐसी करना महाराष्ट्र के धरती पे नहीं होना चाहिए। लेकिन लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बहुत खराब चल रहे हैं। हर रोज इसी तरह की घटना महाराष्ट्र में होते जा रहे हैं। इसलिए प्रदेश कांग्रेस कमेटी के नेतृत्व में सद्भावना की यात्रा करने का आयोजित की। आप सब लोग कल और आज इसमें पार्टिसिपेट की है। आने वाले दिनों में प्रदेश कांग्रेस कमेटी के नेतृत्व में और हम लोग सद्भावना रैली निकालेंगे और संविधान बचाने के लिए भी हम लोग मोर्चा निकालेंगे। अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के नेतृत्व में देश भर में अभी संविधान बचाओ सम्मेलन होते जा रहे हैं। हर प्रदेश में इसका आयोजित हो रहे हैं। हमारे ये रैली भी संविधान बचाने का संदेश जनता के बीच में देने के लिए भी कोशिश में है। बाबा साहब अम्बेडकर ने हमको संविधान दी। कांग्रेस पार्टी ने इस संविधान को बचा करके आगे चले, लेकिन अभी संविधान को खत्म करने का साजिश चल रहे हैं। बीजेपी और नरेंद्र मोदी सरकार संविधान को खत्म करने की जो काम कर रहे हैं उसके खिलाफ हमको जागरूक होकर काम करना चाहिए। हमारे प्रिय नेता राहुल गांधी ने 4 साल से जाति जनगणना के बारे में बताते हैं। नरेंद्र मोदी ने कितने बार बोला राहुल गांधी जाति का राजनीति करना चाहते हैं। राहुल गांधी के खिलाफ नरेंद्र मोदी ने बताया जाति के राजनीति करना चाहते हैं, जाति के नाम पे लोगों को बांटना चाहते हैं। दोस्तों, राहुल गांधी ने जो निर्णय लिया था, राहुल गांधी ने लगातार कास्ट सेंसस के ऊपर बताया, अंत में नरेंद्र मोदी और उनकी केंद्रीय सरकार को
राहुल गांधी ने जो मांग किया वो स्वीकार करना पड़ा, लागू करना पड़ेगा और हम लोग मिलकर के उसके लिए काम करेंगे। राहुल गांधी और कांग्रेस पार्टी जाति जनगणना के ऊपर क्यों बोले? इस देश के 90% लोगों को सत्ता में भागीदारी नहीं है। हमारे देश की सामाजिक व्यवस्था में उनका भागीदारी नहीं है। उनको भागीदारी देने के लिए राहुल गांधी ने जाति जनगणना के बारे में लोगों को बताई। उन्होंने बोला 50% की जो लिमिट है रिजर्वेशन का उसको हटा देंगे। और उन्होंने बोला हमारे संविधान में जो 15(5) उसको लागू करेगा। 15(5) के आधार पे प्राइवेट इंस्टीट्यूशन में एससी और एसटी और बैकवर्ड क्लास को उनको अधिकार देने का काम है। 15(5) वो लागू करने के लिए हम कोशिश करेंगे। कांग्रेस पार्टी इसको लागू करने के लिए पूरा मिलजुल करके हम लोग काम करेंगे। नरेंद्र मोदी के ऊपर लोगों को विश्वास नहीं है। उन्होंने हमारे विमेन रिजर्वेशन के बारे में पार्लियामेंट में बिल पास किया, लेकिन अभी लागू नहीं करते। बिल पास किया लेकिन लागू करेगा 2030 के बाद। जाति जनगणना के बारे में उन्होंने बताया, कैबिनेट में डिसीजन लिया, लेकिन कब इसको लागू करेगा किसी को पता नहीं है। हमारा जनरल सेंसस कब होगा किसी को पता नहीं है। बिहार की चुनाव को देख करके उन्होंने ये आह्वान दिया, लेकिन इसको इंप्लीमेंट कब करेगा इसके बारे में कोई अभी तक कुछ बताया नहीं है। इसलिए हर कांग्रेस कार्यकर्ता इसके ऊपर हमारे लोगों को और हर प्रदेश में जाकर के, हर मोहल्ले में जाकर के हमारे सारे देशवासियों को इसके बारे में बताना है। राहुल गांधी ने जो मुद्दा उठाया सामाजिक न्याय के लिए है। सामाजिक न्याय के लिए राहुल गांधी ने यह मुद्दा उठाया। उसका फायदा हमारे जो गरीब लोगों को होगा, एससी एसटी माइनॉरिटी और बैकवर्ड क्लास को होगा। इस देश के जितने शोषित पीड़ित लोगों को होगा। आने वाले दिनों में हमारा काम, हर कार्यकर्ता इसके बारे में प्रचार करना चाहिए, संविधान को बचाने के काम करना चाहिए और पार्टी को मजबूत करके आगे चलना चाहिए। बीजेपी के अध्यक्ष महाराष्ट्र में बताया कांग्रेस के कार्यकर्ताओं को बीजेपी में जोड़ने का काम करेंगे। नेता जाएगा, एक तो कुछ नेता तो जाएगा ही जाएगा, उनको उनका सत्ता चाहिए, उनको मंत्री पद चाहिए, उनको एमएलसी चाहिए, कुछ तो जाएगा ही जाएगा। लेकिन मैं विश्वास के साथ बताना चाहता हूं महाराष्ट्र के कांग्रेस के कोई कार्यकर्ता बीजेपी में नहीं जाएगा। साथ लड़ेंगे और कांग्रेस को मजबूत करेंगे। मैं ज्यादा अब से हमने बोलना नहीं चाहता हूं। आप सब लोग इस पदयात्रा में शामिल की। हमारे नेता राहुल गांधी ने जो मुद्दा उठाया वो मुद्दा को हर जगह पे पहुंचाने का काम आपको करना है। संविधान को बचाने के भी काम आपको करना है। महाराष्ट्र में कांग्रेस सक्षम है। आने वाले दिनों में कांग्रेस और मजबूत होगा। हर तरह की चैलेंजेस को देखने के लिए, चैलेंजेस को सामना करने के लिए महाराष्ट्र में पार्टी को शक्तिशाली बनाएंगे। इन्हीं शब्दों के साथ मैं सबको पुनः धन्यवाद देता हूं। जय हिंद, जय भीम, जय संविधान। परभणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नदीम इनामदार आभार प्रदर्शन करतील। नंतर राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर।
गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की, तिरंगी झेंडे की, भारतीय संविधानाचा, देशाला स्वातंत्र्य